श्री गणेशाय नमः. महाभारत भाग 3. मागील भागात आपण पाहिले की पंडूला 5 मुले होती. कुंती व माद्री या 2 पत्नींची हे 5 मुले म्हणजेच पांडव आणि धृतराष्ट्राला गांधारीपासून जे 100 पुत्र झाले तेच कौरव. या भागात आपण पुढील कथा जाणून घेऊयात. या पांडवात व कौरवात प्रचंड घनघोर युद्ध झाले व दोन्ही कुळांचा भयंकर संहार झाला. त्यालाच भारतीय युद्ध म्हणतात. या युद्धात द्वारकेचा राजा व पूर्ण अवतार अशा कृष्णांनी पांडवांचे सहाय्य केले. संहार झाला, पण त्यात कृष्णाने उत्तरा ही अर्जुनाची सून तिचा गर्भ वाचवला व तो परीक्षित राजा, तोच जो गर्भ वाचवला तोच पुढे जाऊन परीक्षित राजा झाला. त्याचा तक्षकाने दंश करून प्राण घेतला, म्हणून त्याचा पुत्र जन्मेजय राजा याने एक यज्ञ करून सर्व सर्पांच्या त्यात आहुत्या दिल्या. शौनक प्रमुख ऋषीजन हो, मी त्या सर्पसत्रानंतर इतर यात्रा करत करत इकडे आलो आहे. तिथे वंशपयनाने जी महाभारताची कथा सांगितली ती अगदी थोडक्यात अशी आहे. व्यासांनी जी भारत संहिता गणेशाकडून लिहून घेतली ती भारतीय युद्धानंतर थोड्याच काळाने आणि आता मी या नैमिषारण्यात तीच कथा सविस्तर सांगणार आहे. प्रतिदिनी अपराह्नकाळी आपण सर्वजण बसू. सकाळी यज्ञ होतील, मग भोजन व वामकुक्षी होईल. प्रतिदिनी एक प्रहरभर कथा सांगेल. सर्वांनी लक्ष लावून ऐका. या कथेची 18 पर्व आहेत. पाहूया किती दिवसात सांगता येईल ते. 19वे पर्वही या भारत कथेतच वंशपायनाने सांगितले, पण ते हरिवंशाची परंपरा सांगणारे आहे. ऋषी हो, हे कथानक विलक्षण मनोवेधक आहे. मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण त्यात आहे. आत्मज्ञान सोपे करून सांगितले आहे. तसेच प्रेयस व श्रेयस यातील संघर्ष त्यात आहे. पुत्र, स्त्री, भूमी, सत्ता, बल, सौंदर्य, कामना, जातीभेद या नाना प्रकारे मनुष्य उन्मत्त कसा होतो व अतिरेकाने त्याचा सर्वनाश कसा होतो हे त्यातून समजते. युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र पुत्रांच्या मृत्यूने व्याकुळ झाला होता, तेव्हा संजयाने या मानवी मोहांची चांगलीच विनाशक शक्ती वर्णन केली आहे. माणूस कितीही विद्वान असला तरी काळापुढे त्याचे काहीच चालत नाही. पण मानव हा सतत प्रयत्नशील आहे. महाभारत हा या प्रयत्नांचाच इतिहास आहे. प्रयत्नांना मर्यादा कोणत्या पडतात त्यांचे त्यात दर्शन आहे. वाईटाचा त्याग करून चांगले ते काय व कसे करावे याचा व्यावहारिक व पारमार्थिक उपदेश या महाभारतात आहे. मी या कथेच्या प्रारंभी पूर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगणार आहे. गुरुनिष्ठा व आज्ञाधारकपणा यांचा प्रभाव महाभारतात आहे. त्याची काही उदाहरणे सांगणार आहे. तक्षकाची गोष्ट, ययातीची गोष्ट, आरुणी, उपमन्यू यांच्या गोष्टी सांगणार आहे. जरा पूर्वपीठिका नीट सांगितली की कथेचे संदर्भ चांगले लक्षात येतील. वेद, उपनिषदे ही उत्कृष्ट खरी, पण समाजाच्या सर्वच वर्गांना हा मोठा ग्रंथ जास्त सोपा व महत्वाचा आहे. म्हणूनच तर ह्याला महाभारत हे नाव पडले आहे. इतके बोलून सौतीने क्षणभर सर्वांच्या मुद्रेकडे पाहिले. सर्वजण उत्सुकतेने ऐकत होते. सौती पुढे म्हणाले की हा संग्राम जेथे घडला त्या समंत पंचक देशाची व कुरुक्षेत्राची माहितीही मी तुम्हाला सांगणार आहे. उत्तंक, च्यवन भार्गव, आस्तिक, गरुड, अमृत मंथन, कच देवयानी इत्यादी गोष्टीही सांगणार आहे. ऋषी मंडळीतून उठून एक तरुण व तेजस्वी साधक म्हणाले, सूतनंदन उग्रश्रवा महाराज, आपल्या आता चांगलीच उत्कुंठ आपल्याला लागली आहे. प्रथम आता एवढी प्रस्तावना केली तर आता प्रारंभ करायचा तो आजच करावा. सायंकाळ होण्याला अजून 2 घटका आहेत. आता उद्यावर नको. समंत पंचक हे नाव कसे पडले त्या क्षेत्राची माहितीच आधी सांगावी व इतर पूर्वपीठिका नंतर सांगावी अशी आमची विनंती आहे. होय होय, 10-12 ऋषी योग म्हणाले. सौतीने कौतुकाने त्या जिज्ञासूंकडे पाहिले व उजवा हात वर करून शांत राहण्यास सांगितले. श्रोतृ वृंदांचे आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे व मुख्य श्रोता शौनक समीपच बसला आहे हे पाहून सौतीने कथेला प्रारंभ केला. भोवतालची सृष्टी उत्कंठित होऊन ऐकू लागली. एव्हाना सूर्याचे किरण कोमल झाले होते. शांततेला शीतलता वायूच्या मिशाने भेटायला येत होती. अरण्यातून एका दुसऱ्या श्वापदाचा ध्वनी ऐकू येत होता. पक्ष्यांचे कुंजन कुठे कुठे अधिक होऊ लागले होते, पण शांततेला त्यामुळे धक्का लागला नव्हता.
तर श्रोतेहो, महाभारतातील हे जे पहिले आदिपर्व आहे यातले पहिले प्रकरण संपले आहे. जे प्रकरण असे होते की या महाभारतात नेमके आहे तरी काय. आता प्रकरण दुसरे आहे, काही प्रास्ताविक कथा ज्या आपल्याला ऐकणे अतिशय गरजेचे आहे महाभारत सुरू होण्यापूर्वी. सौती सांगू लागले, बरे तर समंत पंचक्षेत्राचा इतिहास प्रथम सांगतो. द्वापार युगाच्या आरंभीची गोष्ट आहे. त्यावेळी एक भयंकर घटना घडली. त्यातूनच पुढे क्षत्रिय कुळावर मोठा अनर्थ ओढवला. पूर्वी जमदग्नी ऋषींजवळ कामधेनू होती. सहस्रार्जुन कार्तवीर्य राजाने ती गाय बळाने पळवून नेली. जेव्हा जमदग्नीचा मुलगा परशुराम याला ते कळले तेव्हा तो कार्तवीर्याच्या नगरीवर चालून गेला आणि कार्तवीर्याचा तर त्याने वध केलाच, त्याशिवाय इतरही पुष्कळ सैन्य मारले. कामधेनू सोडून परत नेली आणि जमदग्नीला प्रसन्न केले. पण कार्तवीर्याच्या शूरपुत्रांना पितृवधाने संताप झाला व त्यांनी लपतछपत जमदग्नीच्या आश्रमात जाऊन त्यांचे मस्तक उडवले. पित्याच्या वधाने परशुराम जो क्रोधाने खवळून गेला तो आश्रमातून निघाला. पुन्हा पुन्हा असंख्य क्षत्रियांना मारून त्याने पृथ्वीवर क्षत्रिय होते की नव्हते करून टाकले. सौती थोडक्यात कथा सांगत होते, कारण अनेकांना ती बहुतेक ठाऊकच होती. पण त्या गोष्टीचा समंत पंचकाशी काय संबंध ते काही श्रोत्यांना माहीत नव्हते. त्यांची जिज्ञासा समजून घेत ते म्हणाले की श्रोते हो, परशुरामाने इतके वीर मारले की त्यांच्या रक्ताचे 5 डोह भरून गेले. त्या पंचडोहकाचा जो प्रदेश आहे त्यालाच समंत पंचक म्हणतात. परशुरामाचा भयंकर पराक्रम पाहून ऋषिक वगैरे त्यांचे पितर तिच्या समोर आले व त्यांनी अधिक संहारापासून परावृत्त केले. त्याला हिंसेच्या पातकापासून मुक्ती दिली आणि त्यांच्या मागणीवरून त्या डोहांच्या प्रदेशाला पवित्र क्षेत्राचे स्वरूप दिले. त्या प्रदेशाच्या भोवती समंतात 5 रथ म्हणजे डोह होते, म्हणून त्याला समंत पंचक नाव पडले. पण दुसरेही असे की त्याच क्षेत्रात पुढे कौरव पांडवांचे घोर युद्ध झाले. समंत म्हणजे पूर्ण अंत. त्या युद्धात 18 अक्षौहिणी सैन्य नष्ट झाले. त्याचा समअंत झाला, म्हणूनही समंत पंचक असे नाव त्या क्षेत्राला पडले. त्याचेच दुसरे नाव कुरुक्षेत्र आहे. एका ऋषींनी विचारले की 18 अक्षौहिणी सैन्य म्हणजे 1 अक्षौहिणी म्हणजे किती? सांगतो. सौती म्हणाले, 1 अक्षौहिणी म्हणजे 21,870 रथ, तितकेच हत्ती, 109,350 पदाती म्हणजे पायदळ सैन्य, म्हणजे थोडक्यात 1,09,350 पायदळ सैन्य, 65,610 अश्व इतके सैन्य आणि अशा 18 अक्षौहिणी सैन्याचा त्या युद्धात नाश झाला. अवघ्या 18 दिवसात. काय भयंकर संहार, काय नियतीचा खेळ. चुलत भावात एवढे घनघोर युद्ध झाले त्याला इतिहासाची तोड नाही. आपण पुष्कळ कथा ऐकल्या असतील. पुराणातल्या कथा तर मीही सांगितल्या आहेत. नारद, नारायण, वैशंपायन यांनीही सांगितल्या आहेत आणि एकापेक्षा एक सुरस व सरस अशा घटना पूर्वकाळी झाल्या आहेत. पण महाभारताच्या घटना नुकत्याच घडलेल्या आहेत आणि व्यासांनी सांगितलेली कथा नुकतीच मी वैशंपायनांकडून ऐकली आहे. त्यामुळे या कथेचे धर्म, मर्म व महात्म्य किती आहे याची कल्पनाच करवत नाही. एवढ्यानेच काय झाले आहे, पुढे कलियुगाचा प्रभाव वाढत जाईल तेव्हा सुद्धा भारतखंडात पिढ्यानपिढ्या या कथेवर विचार करतील, चर्चा करतील, प्रवचने करतील. कितीतरी कवी आणि द्रष्टे या कथेच्या आधाराने समाजाला मार्ग दाखवतील. ही कथा हेच काहींचे उपजीविकेचे साधन होईल. या कथेच्याच आधाराने जगात पुढे साहित्याला प्राणप्रतिष्ठा लाभेल.